शकुनाचं सामान अजून आलं नाही म्हणून प्रताप फोन करून त्या माणसांना विचारत असतो. पण फोन काही लागत नाही, कोणी उचलत नसतं. त्यामुळे इथे सगळेजणच म्हणतात आता आपल्याला उशीर होईल जायला. प्रताप म्हणतो आपण वाटेतच काहीतरी घेऊया तन्वीला घ्यायला. तेव्हा इथे अश्विन लगेच म्हणतो मूर्ख की मी तर बाबा त्याच्यावर नोट लिहिली होती ना, आणि लाल रंगाची साडी ही मी स्वतः सिलेक्ट केली होती. तुम्हाला माहिती आहे ना, लाजत लाजत सांगत असतो येडा. आणि इथे सगळेजणच हसतात की तो एवढा लाजतो आणि सांगतो आणि काहीतरी अशी नोट लिहिली आहे म्हणून. कल्पना म्हणते पण आपण निघालो आणि ते घरी आलं शकुनाचं सामान तर. म्हणून प्रताप म्हणतो की मी त्यांच्या दुकानात फोन करतो आणि सांगतो की डायरेक्ट रविराज किल्लेदारच्या घरी पाठवा म्हणून. पण मग आता तन्वीला काय द्यायचं म्हणून पूर्णाजी म्हणते मी माझी एक साडी घेते. अश्विन म्हणतो बरं होईल, तुझा आशीर्वाद मिळेल तिला. म्हणून पूर्णाजी स्वतःची एक साडी असते ती काढते आशीर्वाद म्हणून तिला देण्यासाठी आणि ते तिथून निघतात. आणि जाताना सायली त्यांना बघते, सगळेजण एकत्र बाहेर पडत आहेत. त्यानंतर अर्जुनसुद्धा खालती येतो आणि सायलीच्या इथे येतो आणि म्हणतो बायको डब्बा. पण तिचं लक्ष नसतं, ती टेन्शनमध्ये असते. तो म्हणतो जर का बायको टेन्शनमध्ये असेल आणि तो डब्बा जर का नवऱ्याने खाल्ला तर त्याला पचत नाही. आणि ती एकदम भानावर येते ना, म्हणते असं नका ना बोलू. तो म्हणतो का टेन्शनमध्ये असतं. सायली म्हणते काहीतरी गडबड आहे, आपल्यापासून काहीतरी लपवतात, म्हणजे काहीतरी चाललं आहे खरं. अर्जुन म्हणतो सोड ना, आपल्याला काय करायचं आहे, तू डब्बा देतेस का, मला निघायचं आहे. ती डब्बा देते आणि अर्जुन तिकडून निघून जातो. इकडे किल्लेदारच्या घरी सगळे सुभेदार येतात, म्हणजेच पूर्णाजी, कल्पना, प्रताप आणि अश्विन. प्रतिमा त्यांना बघून खूप खुश होते आणि म्हणते या ना, आत या, मला सांगितलं असतं तर मी काहीतरी करून ठेवलं असतं तुमच्यासाठी. तेव्हा पूर्णाजी म्हणते काही गरज नाही, ये बस, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. इकडे तन्वी येते आणि विचार करते हा मूर्ख अश्विन, मी ह्याला सांगितलं होतं की निघायच्या आधी फोन कर म्हणून, हे इकडेच टपकले, आता मी कसं बोलू. पूर्णाजी प्रतिमाकडे विषय काढणार, तेवढ्यातच तन्वी मुद्दामून तिला सांगते अगं आई हे सगळेजण आले तर खायला नाही का करणार, तू खायला कर ना. तेव्हा पूर्णाजी, कल्पना म्हणतात खायला करायची काही गरज नाही, महत्त्वाचं बोलायचं आहे, बस प्रतिमा तुझ्याशी बोलायचं आहे. तरीही तन्वी आई तुला बरं वाटेल का हे असं काही न खाता पिता गेले तर, तुला बरं वाटणार नाही ना, जा 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 कर ना, लवकर कर ना त्यांच्यासाठी. आणि ही प्रतिमा हो मी आत्ताच करते आणि ती आतमध्ये निघून जाते. आणि जे तन्वीला हवं तेच तिला मिळतं, कारण तिला त्याआधी या सगळ्यांशी बोलायचं असतं आणि तो तिला मोका मिळतो. सुभेदारांकडे शकुनाचं सामान घेऊन तो डिलिव्हरी बॉय येतो आणि इथे विमलताई ते सगळं सामान घेते. तेवढा तो माणूस म्हणतो की मला पाणी मिळेल का, खूप थकलो आहे. विमलताई म्हणते ठीक आहे या बसा आत, मी पाणी आणते. आणि ती पाणी आणून त्या माणसाला देत असते. आणि तेवढ्यातच डिटेक्टिव्ह सायली खालती उतरत असते, तिला तर संशय तसा पण असतोच. त्यामुळे ती येते आणि बघते की हे सामान इथे ठेवलं आहे आणि ती सामानाकडे बघत बघत तिकडे येते. ती त्या माणसाला विचारते हे कसलं सामान आहे, कोणी मागवलेलं. तर तो म्हणतो सुभेदारांच्या घरून ऑर्डर होती. ती म्हणते नक्की सुभेदारांनीच सांगितलं होतं का. तो म्हणतो हो सुभेदारांनीच सांगितलं होतं. इकडे तन्वी पूर्णाजी, कल्पना, प्रताप आणि अश्विन ह्यांना सांगत असते की तुम्ही आत्ता हा विषय काढू नका. सगळेजण चकित होतात असं का म्हणते ही. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे की बाबा या लग्नाला परवानगी नाही देणार, आता माझं परत तिसऱ्यांदा लग्न मोडेल, त्यापेक्षा आपण नकोच करायला. मुद्दामून ती हे सगळं बोलत असते. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. पूर्णाजी म्हणते असं काय बोलतेस तू, असं बोलू नकोस. तर ती म्हणते मग मी काय करू, बाबा तर परवानगी नाही देणार. आणि आई हे सगळं स्वतःपर्यंत ठेवेल का, ती सायली आणि अर्जुनलाही सांगणार. त्यामुळे त्यांना कळलं तर ते माझं हे लग्न होऊन नाही देणार. त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे कोणालाही सांगू नका जोपर्यंत लग्न होत नाही आहे. पण इथे पूर्णाजी, कल्पना, प्रताप ह्यांना चुकीचं वाटत असतं. किल्लेदारना नाही सांगायचं, रविराजना नाही सांगायचं हे बरोबर आहे. पण प्रतिमा, पूर्णाजी म्हणते नाही, प्रतिमाला तर कळलंच पाहिजे आणि ती तुझी बाजू घेईल, तू आणि तुझ्या बाजूने ठामपणे उभी राहील. तेव्हा इथे तन्वी म्हणते अरे मी काय सांगते आणि हे लोक काय समजत आहेत, हे काय बिघडत पण नाही आहेत मूर्ख लोक. आणि ती परत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रताप, कल्पना आणि पूर्णाजी म्हणते निदान प्रतिमाला तरी कळलं पाहिजे, कारण ती माझी मुलगी आहे आणि ती तुझी आई आहे, तुला सपोर्ट करेल ती, काळजी नको करू, मी बोलते. आणि तेवढ्यातच दुसरीकडे इकडे ते शकुनाचं सामान सायली बघत असते आणि त्याच्यावर काय लिहिलं हे बघायला जाणार आणि त्या माणसाला विचारत असते. तेवढ्यातच तो माणूस पण वागतो आणि ते ग्लासमधनं पाणी त्याच्यावर पडतं. तो पाणी पिण्यासाठी ह्याच्यासाठीच आलेला असतो की ते ग्लासमधनं पाणी त्या पार्सलवर टाकायचं, म्हणजे सायलीला कळणार नाही, आणखीन थोडा वेळ मिळेल तिला हे शोधकार्य करायला. आणि तो म्हणतो सॉरी मी निघतो. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. सायली पार्सल घेऊन बघत असते
तिला असं वाटतं की त्याच्यावर तन्वी म्हणून लिहिलं आहे, पण स्पष्ट काही दिसत नाही कारण त्या पाण्यामुळे सगळेच अक्षरं पुसली गेलेली असतात. इकडे तन्वी खूप प्रयत्न करत असते ह्यांना सांगण्याचं की प्रतिमालासुद्धा हे कळू देऊ नका, कोणालाच कळायला नको. पण ह्यांचं मत असतं की निदान प्रतिमाला कळलंच पाहिजे. आणि प्रतिमासुद्धा नाश्ता घेऊन बाहेर येत असते. इथे तन्वी म्हणते आता संपलं, हिला अर्धा मेंदूच्या बाईला कळलं तर ती सायली अर्जुनला सांगणारच आणि सगळंच संपलं. आणि ती भीती वाटत असते, तिला घाबरत असते. तेवढ्यातच प्रतिमा येते आणि म्हणते या ना सगळेजण, गरमागरम नाश्ता करून घ्या. त्यावेळेला वाटतं सुमन नसते म्हणून हिला जाऊन स्वतःला नाश्ता करायला लागतो, नाही त्यावेळेला सुमन तिकडे पडलेली असते. पुण्याची प्रतिमाला म्हणते तू इकडे ये, इकडे येऊन बस, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रतिमाला कळत नाही असं काय बोलायचं म्हणून ती येऊन बसते. तन्वी घाबरलेली असते. पुण्याची तिला म्हणते एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुझी परवानगीची गरज आहे. प्रतिमा एकदम आश्चर्याने पूर्णाजीकडे बघत असते आणि म्हणते काय झालं आहे पूर्णाई, तुम्हाला काय बोलायचं आहे, बोला ना. दुसरीकडे सायली ते पार्सल बघत असते. त्याच्यावरचं नाव आणि त्याच्यावर काय लिहिलं आहे हे वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही कळत नाही. इथे ती म्हणते विमलताईला की हे कोणी मागवलं आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा विमलताई म्हणते मला आजकाल सांगतायत कुठे, आणि नाहीतरी आजकाल ते माझ्याशी नीट बोलतायत कुठे. हे सगळं सायलीमुळेच होतं आहे. सकाळी घडलेला प्रकार विमलताई सांगते, कॉफीच्या वेळेला जसं कल्पना ओरडली होती ते. आणि ते सायली म्हणते तुमच्यावरचा राग नाही येतो, माझ्यावरचा आहे, पण तुम्ही मला सांगाल म्हणून ते तुमच्यावर राग काढला त्यांनी. इथे सायली म्हणते त्यांनी काय त्या साडीच्या दुकानाचं नाव सांगितलेलं आणि ते तिकडे फोन करते विचारायला नक्की हे पार्सल कोणासाठी आहे. इकडे पूर्णाची कल्पना प्रताप हे जेव्हा सांगतात की तुझ्या मुलीचा हात आम्ही अश्विनसाठी मागायला आलो आहे, तेव्हा प्रतिमा एकदम चकित होते, उठून उभी राहते आणि म्हणते काय. तेव्हा इथे सगळेजण प्रतिमाला समजवतात की अश्विन तिला खुश ठेवेल आणि हे लग्न तू मान्य कर, पण किल्लेदारला सांगू नको. प्रतिमा म्हणते असं कसं होईल, ते तिचे वडील आहेत, त्यामुळे त्यांना तर सांगितलंच पाहिजे, पण पूर्णाजी किल्लेदारला आणि अर्जुन सायलीला हे सांगू नको असं म्हणते. आणि प्रतिमाजवळ हात जोडून विनंती करते, त्यामुळे तीसुद्धा मान्य करते. इथे ती या लग्नाला मान्यता देते आणि सगळेजणच खुश होतात. सायली त्या दुकानात फोन करते आणि म्हणते मी सुभेदारांच्या घरून बोलते, सायली सुभेदार. जे पार्सल आलं आहे तेव्हाच तो माणूस म्हणतो हो सॉरी मॅडम, लाल साडी नव्हती म्हणून उशीर झाला पाठवायला, आणि मी माझ्या डिलिव्हरी बॉयला फोन करत होतो की ते पार्सल जिथे पोचवायचं होतं तिथे पोचवायला, पण तो फोन उचलत नव्हता, त्यामुळे तुमच्या घरात आला आहे. ती म्हणते कुठे पोचवायला सांगितलेलं, तेव्हा तो किल्लेदारचा ॲड्रेस सांगतो आणि सायली एकदम चकित होते. सायली विचार करायला लागते की हे काय चाललं आहे, काही ना काहीतरी गडबड आहे. आणि ही लाल साडी म्हणजे शकुनाची साडी आणि तीसुद्धा प्रियासाठी. ती लगेचच अर्जुनला फोन लावते या सगळ्या गोष्टी सांगायला. अर्जुन फोन उचलतो तेव्हा ती या सगळ्या गोष्टी त्याला सांगते. तेव्हा तो म्हणतो अरे त्या तन्वीचं लग्न ठरलं आहे ना, मग हे तर चांगलीच गोष्ट आहे, आता ती तुमच्या नवऱ्याच्या मागे नाही लागणार. आणि तो म्हणतो काळजी नका करू, तिचं लग्न होतं ना, कोणाशी होतं आहे होऊन दे, फक्त त्या मुलाबद्दल मला वाईट वाटतं आहे. इकडे सायली रात्री आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि तिकडे अर्जुन येतो आणि त्याचा टॉवेल कॉटवर टाकतो. त्याला असं वाटतं की आता सायली ओरडेल, पण तो बघतो तर सायलीची तंद्री लागलेली असते. तो तिला हलवतो. तेव्हा विचारतो काय झालं, तुम्ही कसला विचार करताय, तन्वीचा. तेव्हा सायली म्हणते हो, तुम्हाला विचित्र नाही का वाटत आहे, लाल साडी आणि आई बाबा तिकडे गेले होते, ते काहीतरी वेगळं वाटतं आहे, मला काहीतरी बेचैनी होती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तिचं लग्न ठरतं ना, होऊन दे, त्या मुलाबद्दल मला वाईट वाटतं आहे ज्याच्याशी हिचं लग्न ठरलं आहे. तेव्हा ती एकदम म्हणते पण तिचं लग्न ठरलं असतं तर ती आनंदात इथे सगळ्यांना सांगायला नसती का आली. तेव्हा तो म्हणतो हो ही गोष्ट तर खरी आहे. मग सायली परत म्हणते पण मग ती हे लपून छपून का ठेवती आहे, म्हणून मला काहीतरी वेगळं वाटतं आहे. आणि ते दोघं विचार करायला लागतात.